कल्याण येथील वालधुनी बुद्धभूमी परिसरात प्रशासनाने अतिक्रमणाच्या नावाखाली केलेल्या कारवाईचा आणि बौद्ध भंतेजींसोबत झालेल्या कथित गैरवर्तणुकीचा बहुजन समाज पार्टी पुलगाव शहराच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला आहे। या संदर्भात बसपाच्या शिष्टमंडळाने पुलगाव पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षकांना निवेदन सादर करून दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली। मिळालेल्या माहितीनुसार कल्याणमधील कारवाई दरम्यान शांततेचा संदेश देणाऱ्या भंतेजींशी अरेरावी करण्यात आली, तसेच धार्मिक प्रतीकांची विटंबना आणि झाडांची कत्तल करण्यात आली असा आरोप निवेदनात करण्यात आला आहे। लोकशाहीत कायदा सर्वांसाठी समान असताना धार्मिक ओळख पाहून प्रशासनाची वागणूक का बदलते? इतर धर्मीयांच्या बाबतीत दाखवले जाणारे सौजन्य बौद्ध भंतेजींच्या बाबतीत का विसरले जाते, असा संतप्त सवाल बसपाने उपस्थित केला आहे। या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर तात्काळ कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे। हे निवेदन बसपा शहर अध्यक्ष सोनूभाऊ मेंढे यांच्या नेतृत्वात देण्यात आले। या प्रसंगी जिल्हा सचिव दिलीप टेंभुर्णे, जिल्हा प्रभारी चंद्रकांत वाघमारे, विधानसभा अध्यक्ष नागेश खोब्रागडे, विजय दहाट, महिला आघाडी विधानसभा अध्यक्षा प्रिया वंजारी, वसीम शेख, साहिल सहारे, ॲडव्होकेट दीपक वाघमारे, राजेश खोब्रागडे, माया जीवतोडे, दर्शना मोखाडे यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। अश्विन शहा, विदर्भ न्यूज, पुलगाव।